आज आपण पांढरा रस्सा बनवतोय। त्याच्यासाठी हे अर्धा किलो मटण स्वच्छ 2-4 पाण्यात धुवून घेतले। अद्रक, लसूण, हिरवी मिरची हे मिक्सरला लावून घ्यायचं थोडंसं बारीक करून। अद्रक, लसूण, मिरचीची अशी जाडसर थोडी पेस्ट करून घेतली। हे आता मटण अर्धा किलो आहे ते कुकरमध्ये टाकून घेते। स्वच्छ धुतले 2-4 पाण्याने। आता ही अद्रक लसूण पेस्ट मिरचीची, हे मोठे 2 चमचे दही टाकते त्याच्यात। आता हे सगळं मिक्स करून घेते आणि 1-1.5 लिटर पाणी टाकते त्याच्यात। आता हे 1.25 लिटर जवळजवळ 1.25 लिटर पाणी टाकलंय। आपल्याला स्टॉक पाहिजे त्याच्यासाठी। आणि याच्या 7-8 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकर लावून घेते आणि 7-8 शिट्ट्या करून घेते कुकरच्या। नारळ घेतलाय, याची वरची ओला नारळ आहे, याची वरची स्किन काढून घेते ब्लॅक कलरची। याचे आता बारीक तुकडे करून मिक्सरला लावून याचं दूध काढून घ्यायचे। खोबऱ्याचे असे तुकडे करून घेतले। आता पाणी टाकून त्याचं दूध काढून घेते। आता ही चाळून घेतली, अशी खाली पातेले ठेवले आणि हे दूध आता असं गाळून घेते त्याच्यातून। असं दाबून दाबून त्याचं दूध काढून घ्यायचं। परत एकदा हे मिक्सर मधून फिरवून घेते, परत दूध निघेल याचं। आता हे परत एकदा मिक्सर मधून फिरवले तर हे परत गाळून घेते। हे एवढं नारळाचं दूध काढून घेतलंय। आता पांढऱ्या रस्स्यासाठी मसाला सांगते। हे खसखस, जिरं, मगज बी, पांढरे तीळ आणि हे 1 तास गरम पाण्यात भिजत घातलेले काजू। हे 4 वस्तू थोडेशा हलके हलके भाजून घ्यायच्या, कलर चेंज नाही करायच्या आणि मिक्सरला त्याचं सगळ्याचं वाटण करून घ्यायचं। आता हे सगळं एकत्रच भाजून घेते। हलकं भाजायचं, कलर चेंज नाही करायचा त्याचा। 1-2 मिनिटं भाजून घेते। आता हे 2 मिनिटं चांगलं भाजून घेतलंय। आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। आता हे मसाला भाजून घेतलाय। आता ह्याच्यात काजू टाकून वाटण करून घेते याचं। थोडं पाणी टाकून वाटून घेते। हे आता वाटून झाले। आता एका भांड्यात काढून घेते। आता हे मटणाला 7-8 शिट्ट्या करून घेतलाय। आता याचा आपण पांढऱ्या रस्स्यासाठी स्टॉक काढून घेऊया। 1-2 पीस आले तरी चालतील। फोडणीसाठी साहित्य सांगते। हिरवी वेलची, काली मिरी, लवंग, काली विलायची, दालचिनी, चक्री फूल आणि जिरं आणि ही 2 पानं तेजपत्ता। आता हे पातेले तापत ठेवलंय तर तूप टाकते। तूप आता गरम झालंय। आता हे सगळे फोडणीचे मसाले टाकायचे। तेजपत्ता थोडं मिक्स करून घ्यायचं। आता हे वाटण टाकून घेते काजूचं। थोडंसं परतून घेते। आता स्टॉक टाकून घेते मटणाचा। मिक्स करून घेते सगळं। आता हे स्टॉक आणि मसाला टाकलाय, त्याला उकळी आले। थोडा वेळ गॅस बंद करायचा, दूध टाकायचं आहे नारळाचं म्हणून, नाहीतर एखाद्या वेळेस फुटण्याची शक्यता असते, म्हणून थोडा गॅस बंद करून मग दूध टाकायचं। आता हे नारळाचं दूध टाकून घेते। आता हे मिक्स करून परत थोडंसं गरम करते, जास्त गरम नाही करत, थोडंसंच गरम करते।
आता शेवटी मीठ टाकून घेते. आता 5 मिनिटं उकळी काढून घेतली की मग गॅस बंद करते. आता आपण मटणाचा रस्सा बनवूया. लसूण टाकते, कांदा टाकला, परतून घेते थोडं लाल होईपर्यंत. कांदा आता लाल झालाय. लाल मसाला, हळद, घरगुती मसाला, मटन मसाला परतून घेते. वाटण टाकते. गोड्या मसाल्याचं वाटण मी माझ्या व्हिडिओवर टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मसाला चांगला परतून झालाय, तेल सुटलाय मसाल्याला. आता हे मटण शिजवलेलं टाकले, त्याच्याबरोबर थोडं पाणी पण आहे. आता हे मटणाचा स्टॉक टाकून घेते. आता मीठ टाकते. आणि थोडं झाकण लावून घेते 10 मिनिटं बारीक गॅसवर. मटण झालंय. आता कोथिंबीर टाकून घेते. आता गॅस बंद करते.